दुसरा त्याचा एखादा आहे का आता का नाही? त्याचा एखादा गण आलाय का? बरोबर नाही आला, नाही ना, तुम्हाला माहित असतं पोरांना आजी देवाचा गण नाही आला. गणी गणी आली काय? मुलगी आहे का त्याला एखादी? गणी आहे का? नाही माहिती. बिलकुल टीव्ही पाहत नाही. टाळ्या वाजत त्यांच्या घराला. गणी माहित नाही त्यांना, गण्या माहित नाही. गण किती आहेत? गण 3 गण आहेत. देवगण, मनुष्यगण आणि राक्षस गण. कोणाची ही पत्रिका तुम्ही पाहिली तर ब्राह्मण देवता स्वामी सांगतात मुलगी राक्षस गणाची आहे, मुलगी देवगणाची आहे, मुलगी मनुष्य गणाची आहे. ज्यावेळी कोणाची पत्रिका पाहण्याकरता जातात त्यावेळी तिन्ही पैकी एक गण सापडतो. आणि या गणाचे अधिपती, या तिन्ही गणाचे अधिपती ज्यांचं नाव गणपती. हे तिन्ही गण ज्यांच्या आधिपत्याखाली चालतात त्यांना गणपती म्हणतात. म्हणून आज भगवान शंकरांनी सुद्धा पार्वतीला सांगितलं देवी तू गणपतीची आराधना कर. त्यावेळी पार्वतीने गणेशाची आराधना सुरू केली. प्रथम तुला वंदिते, प्रथम तुला वंदिते, ज्यावेळी गणेशाची आराधना सुरू केली त्यावेळी माता पार्वतीच्या प्रार्थनेवरती, आराधनेवरती देवादिदेव गणेश प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झालेल्या गणपतीने माता पार्वतीला विनंती केली, आई कशा करता माझी वंदना चालू आहे, कशा करता मला आज विनवणी चालू आहे. त्यावेळी माता पार्वतीने हात जोडले आणि हात जोडलेल्या पार्वती म्हणाल्या, ए गणेशा, माझ्या घरी तुम्ही पुत्र रूपामध्ये या. ज्यावेळी गणपतीला पुत्र रूपामध्ये या म्हणले त्यावेळी गणेशाने पहिला प्रश्न केला, आई मी तुमच्या घरी पुत्र रूपामध्ये येईल,
परंतु ज्यावेळी तुम्हाला माझी अत्यंत गरज भासेल, अत्यंत आता पर्याय राहिला नाही, अशा वेळी तुमच्या घरी मी पुत्ररूपामध्ये येईल. आता मी लगेच तुमच्या घरी पुत्ररूपामध्ये येणार नाही. ज्यावेळी तुम्हाला माझी गरज भासेल त्यावेळी मी तुमच्या घरी पुत्ररूपामध्ये येईल. त्यावेळी पार्वतीने सांगितलं, म्हणले ज्यावेळी मला तीव्र गरज पडेल की आता माझ्याकडे पर्यायच नाहीये, त्यावेळी मी तुम्हाला प्रार्थना करेल, त्यावेळी तुम्ही माझ्या घरी येताल का? त्यावेळी गणपती बाप्पाने सांगितलं, हो, मला वेळ लागणार नाही. ज्यावेळी तुम्हाला गरज पडेल त्यावेळी मी तुमच्या समोर प्रगट होईल. आणि ज्यावेळी गणपती बाप्पाने असं वचन दिलं त्यावेळी माता पार्वती मोठ्या आनंदित झाल्या. म्हणल्या, गणपती बाप्पा, ज्यावेळी मला तुमची गरज भासेल त्यावेळी नक्की माझ्या घरी तुम्ही बालक रूपामध्ये या. गणपती बाप्पा वरदान देऊन अंतर्ध्यान झाले आणि गणेश अंतर्ध्यान झाल्यानंतर काही दिवस आनंदामध्ये निघून गेले. एक दिवस भगवान शंकर एकांतामध्ये साधने करता निघून गेले. कार्तिक भगवंत घरामध्ये होते आणि त्याच वेळी पार्वती स्नान करण्याकरता बसली. परंतु मनामध्ये हा भाव आला की कैलास पर्वते महादेव बाहेर गेलेले, दैत्य सारखे येत राहतात, म्हणून मनामध्ये हा भाव आला की कार्तिकला सांगावं, जा दारावर बस. परंतु कार्तिक ऐकणार नाही. त्यावेळी स्नान करणाऱ्या या पार्वतीच्या लक्षात आलं की मला गणपती बाप्पाने वचन दिलं होतं, ज्यावेळी तुला माझी खूप गरज वाटेल त्यावेळी मी तुझ्या घरी पुत्र रूपामध्ये येईल. त्यावेळी पार्वतीनं आपल्या सर्व अंगाला लावलेलं ते उठणं महाराज, त्याचा एक सुंदर बालक तयार केला. त्याला बालकाचा आकार दिला उठण्याला. आणि तो छोटासा बालक उठण्यापासून बनवलेला तो बालक आपल्या हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्यानंतर त्याच वेळी अति व्याकुळतेने, अति तन्मयतेनं महाराज गणेशाला विनवणी करू लागले, हे गणेशा, आज तुम्हाला माझ्या घरी पुत्र रूपामध्ये दर्शन दे. आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली. आकाशवाणीने माता पार्वतीला विचारलं, म्हणजे माझी खूप गरज आहे का? त्यावेळी माता पार्वतीने सांगितलं, गणेशा, महादेव घरी नाहीयेत, कार्तिक माझं ऐकत नाहीये आणि मला हिंस्र पशु पक्ष्याची, प्राण्याची, राक्षसांची भीती वाटते, म्हणून आज मला तुझी खूप मोठी गरज आहे. तू काही झालं तरी माझ्या समोर आज पुत्र रूपामध्ये प्रगट हो. आणि त्याच वेळी आईची व्याकुळता पाहिल्यानंतर तेच गणेश, गणपती बाप्पा पार्वतीच्या हातामध्ये बालकाच्या रूपामध्ये प्रगट झाले. आणि ज्यावेळी छोट्याशा बालकाच्या रूपामध्ये प्रगट झाले, एकदम छोटे छोटे, त्यावेळी कार्तिकीला, त्यावेळी पार्वती माता म्हणू लागल्या, गणेशा, एवढे छोटे तुम्ही माझ्या घरी होऊन आले, म्हणले माझ्या कामाला कधी? गणपती बाप्पा, तुम्ही एवढे छोटे झाले, मोठे होईपर्यंत माझं म्हातारपण जवळ येईल. तुम्ही तर मला म्हटले होते, ज्यावेळी माझी गरज भासेल त्यावेळी मी तुमच्या घरी पुत्र रूपामध्ये प्रगट होईल. आणि एवढ्या छोट्या रूपामध्ये तुम्ही प्रगट झाले, माझं कसं काम होईल? त्यावेळी गणेशाने विचारलं, आई तुमची काय इच्छा आहे? त्यावेळी म्हणले, जरा विशाल रूपामध्ये प्रगट व्हा, मोठे व्हा, एकदम छोटे नको. आणि ज्यावेळी आईने मोठे व्हा म्हटल्यानंतर गणपती बाप्पा त्याच वेळी आईची मनोकामना पूर्ण करण्याकरता विशाल रूप धारण करून आई समोर प्रगट झाले. आणि ज्यावेळी मला त्या गणपती बाप्पाला पाहिलं त्यावेळी पार्वतीला मोठा आनंद झाला. सर्व देवता सुद्धा आनंदित झाले. आज तिन्ही गणाचे अधिपती, आपल्या सर्वांचे मालक पार्वतीच्या घरी पुत्र रूपामध्ये प्रगट झाले. आणि सर्व देवता महाराज गणपतीची स्तुती करू लागले. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा, पायात बाळा, पुष्पहाराच्या घातल्यात बाळा, ताशाचा आवाज झाला रे. Thank you.
स्तुती केली. आणि प्रत्येक देवताने विचार केला, आपले मालक पार्वतीच्या घरी पुत्र रूपामध्ये आलेत म्हणले दर्शनाला गेलं पाहिजे. जर दर्शनाला नाही गेलो तर मालक नाराज होतील, रुष्ट होतील, म्हणून प्रत्येक देवता गणपतीचं दर्शन करण्याकरता जन्म झाल्याबरोबर प्रत्येक देवता दर्शनाकरता निघाले. ब्रह्मा, विष्णू, वरुण, इंद्र, चंद्र महाराज सर्व देवता आपापल्या वाहनावरती बसून गणेशाच्या दर्शनाकरता येत होते. आणि ज्यावेळी गणपती बाप्पाचं दर्शन करत होते त्यावेळी माता पार्वतीला मोठा आनंद वाटायचा की आज माझ्या घरी तिन्ही गणाचे अधिपती माझ्या घरी बालक रूपामध्ये आले आणि आपल्या मुलाचं मोठेपण पाहून मोठी आनंदित होत होते. प्रत्येक देवता येत आहेत, सुंदर स्तुती करतायत, हार घालतायत, फुलं टाकतायत. त्यावेळी पार्वतीला मोठा आनंद झाला आणि बराच वेळ असा गेला की पार्वती प्रत्येक देवताचं निरीक्षण करत होते. कोण माझ्या मुलाची स्तुती करते, कोण माझ्या मुलाला हार घालतंय, कोण माझ्या मुलावर फुलं टाकतंय. मला सर्व देवता सुंदर स्वागत करत होते. देवतांचं स्वागत संपत आल्यानंतर सर्वात शेवटी आले महाराज शनिदेव. आणि शनिदेव गणपती जवळ आल्याबरोबर शनिदेवाने गणपतीकडे पाठ केली. पार्वतीने मनात विचार केला, आतापर्यंत जो येत होता तो माझ्या मुलाची स्तुती करत होता, हार गळ्यामध्ये घालत होता, या शनीला नेमकं झालंय काय? आज माझ्या मुलाकडे आलाय आणि माझ्या मुलाकडे पाठ करून उभा राहिलाय. त्यावेळी शनिदेवाला आवाज दिला, ए शनी, म्हणजे तुझी दर्शन करण्याची कोणती पद्धती आहे? आता प्रत्येकाची दर्शन करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. माता मावल्यांची दर्शन करण्याची पद्धती वेगळी आहे, पुरुष मंडळीची पद्धती वेगळी आहे. पुरुष मंडळी नुसतं मंदिराकडे पाहून दोन्ही देवाला जाता जाता सांगतात, अजून इथंच आहे. महादेव म्हणतात इथंच राहा, येऊ नको जवळ. स्त्री ज्यावेळी मंदिरामध्ये जाते त्यावेळी ती दर्शन करताना डोकं ठेवणार, अति नम्रतेने दर्शन घेणार. स्त्रीचं दर्शन घेण्याची पद्धती वेगळी आहे. कुंकू नको लावू म्हणलं तरी मला लावणार. रोज कथेला आहे, रोज ऐकते तरी 2-3 बोट लावणार. तसं मी येताना बिगर गंधाचा येतोय. एका बोटाने समाधानच नाही मला, 2-3 बोट लावणार म्हणजे लावणार. बरं लावताना मी धड बी लावणार नाही. हात लट 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 कापतात. लावतीच कशाला भावानी, लावूच न. देवाच्या नाकात कुंकू, डोळ्यात कुंकू, लावता कशाला? तो देव आहे, ती काही मूर्ती नाहीये. लावताना अति प्रेमाने आपल्याला गंध लावताना 100 वेळा आरशात पाहता. नाकार पडलं कान, इकडं तर नाही गेलं, तिकडं तर नाही गेलं, नखरे. आणि देवाला लावायचं म्हणून लावायचं. कुणीकडे बोट, नाकात कुंकू, डोळ्यात कुंकू, आणि आली पूजा करून. देवाच्या डोळ्यात कुंकू घातला नाही का तो कायमचे देव डोळे लावायचा. ज्यावेळी पूजा करता त्यावेळी भाव श्रद्धा व्यवस्थित पूजा करा. देवाकडे जाताना गंध व्यवस्थित लावावा. देवाला कसाही गंध चालत नाही. देवाकडे जात असताना अति व्यवस्थित. उगाच करायचं म्हणून करायचं नेम, याला काही अर्थ नाही, याने काही मिळत नाही. अति श्रद्धेनं
सध्या तर कुंकू आमच्याच नशिबाला आहे. हात जोडून विनंती, कुंकू लावणं बंद करा. भस्म लावीत जा त्रिपुंड. महादेवाच्या भक्तांनी भस्म लावावा. मला पांडुरंगाच्या भक्तांनी बुक्का लावावा. दत्त भक्तांनी नियमित मला ज्यावेळी आरती करता त्यावेळी पूजा करताना गंध लावल्याशिवाय आरती आपू नये. परंतु तो गंध लावत असताना अति व्यवस्थित गंध लावा. गंधाशिवाय आरती पूर्ण नाहीये. महादेवाची आरती करताना भस्म धारण करावा म्हणजे करावा. महादेवाची आरती करताना तुम्ही कोणत्याही देवाचे भक्त असाल, दत्ताचे भक्त असाल, महादेवाची आरती करता भस्म नक्की लावता. रामाचे भक्त राहा, कृष्णाचे भक्त राहा, पांडुरंगाचे भक्त राहा, महादेवाची पूजा करताना भस्म पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही तर तुम्ही देव वाटून घेतले. महाराज देवामध्ये जर दोष केला ना तर स्वप्नात पुत्र बी येणार नाही. देव तले राम राहिला. महादेवाला राम अति आवडीचे. रामाचा जर दोष केला, पांडुरंगाचा जर द्वेष केला, तुम्ही कृष्णाचा जर द्वेष केला तर महादेव स्वप्नात सुद्धा प्रसन्न होणार नाही. देवामध्ये कधी भेद करू नका. महादेवाला राम नाम अति आवडीचं आहे. पुराणात वर्णन आलं, ज्यावेळी तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, रामाचे भक्त आहात, कृष्णाचे भक्त आहात, त्यावेळी जर तुम्ही रुद्राक्षाच्या माळीवर जप केला तर एक माळ जपल्यानंतर मला 100 माळी जपल्याचं पुण्य मिळत आहे. नुसतं रुद्राक्षाच्या माळीवर जप केला. आणि म्हणले मी महादेवाचा भक्त आहे. महादेवाच्या भक्ताने तुळशीच्या माळीवर ओम नमः शिवाय जप केला तर एक माळ जपल्यानंतर 100 माळी जपल्याचं पुण्य मिळते. किती? 100 माळी. महादेवाचा जप तुळशीच्या माळीवर महादेवाला अति प्रिय आहे. आणि महाराज पांडुरंगाला रुद्राक्षाच्या माळीवर त्याचा जप अति प्रिय आहे. म्हणून देवाच्या जपा करता, देवाच्या पूजा करता कधी मनामध्ये हा भाव येऊ देऊ नका की मी महादेवाची भक्त आहे, मी कृष्णाची कशी पूजा करू. बिलकुल पूजा कर. देव घरामध्ये जर 5 देव नसतील तर तुमची देवपूजा मान्य नाही. सनातन धर्मामध्ये पहिले 5 देवाची पूजा महत्वाची. पहिले गणपती, दुसरे विष्णू, तिसरे महादेव, चौथी दुर्गा आणि 5वे सूर्य भगवान. या 5 पंचदेवताचं विधान आहे आपल्या शास्त्रामध्ये. 5 देवाची पूजा. महाराज नर्मदेश्वर भगवान प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. महादेवाला बेल प्रिय. महादेवाला तुळशी सुद्धा अर्पण केल्यानंतर काही पाप लागत नाही. तुळशी अर्पण महादेवाला करू शकता. तुळशी फक्त गणपतीला जमत नाही. कोणाला जमत नाही? तुळशी गणपतीला जमत नाही. महादेवावर सुद्धा शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, चुकून जर शिवलिंगावरती तुळशी अर्पण केली तर काही 1000 पट पुण्य प्राप्त होत आहे. फक्त तुळशी गणपतीला चालत नाही. तुळशी जर गणपतीला वाहिली तर गरिबी येते, दरिद्री येते. गणपतीवर तुळशी अर्पण करायची नाही. गणेशाला तुळशी पुराणामध्ये वर्णन आलं. गणेश भगवान ज्यावेळी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता निघाले त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन येतं की मार्गामध्ये एक साध्वी, एक तपस्वी तपश्चर्या करत होते. आणि ती तपश्चर्या याच्याकरता करत होते की मला पती पारमार्थिक मिळावे, भगवत भक्त मिळावेत, सात्विक पती मिळावेत याकरता तपश्चर्या करत होते. म्हणून शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, कन्येनं विवाहाच्या अगोदर
चांगलं घर, चांगला परिवार, चांगला पती मिळण्याकरता महाराज प्रदोष व्रत करावं. प्रदोषाचं खूप मोठं महत्व आहे. लग्नाअगोदर प्रदोष व्रत करावं. तुम्ही म्हणा महाराज आम्हाला काय व्रत करायची गरज आहे? व्रत तुम्हालाच करायची गरज आहे. मुलाचं प्रमाण जरी जास्त असलं आणि मुलीचं प्रमाण जरी कमी असलं तरी व्रताची तुम्हाला गरज आहे. कारण खोगर भरती तुमच्या पदरात पडू नये असं वाटत असेल तर हे बिना कामाचे काय उपयोगाची ही रद्दी. आणि इथून पुढे माता माऊलीला विनंती आहे, लग्न करताना मुलीला अगोदर विचारा तुला हे शेंबड पसंत आहे का. हे तर तुमचं सुरू होतं मग माझं आमच्या काकाने जमवलं होतं, चुलत्याने जमवलं होतं, ब्राह्मणाने जमवलं होतं, तू होती तशी येडी हळद. तुला काय कळत होतं? उगाच जुने गाणे सांगायचे आमचं ब्राह्मणाने जमवलं, आमचं स्वामीने जमवलं, आमचं त्या कथेला आलेल्या त्या जुन्या महाराजांनी जमवलं. तू होती येडी, तू डोक्यावर पडलेली लहानपणी. आता 5G चालू आहे. 5G काय तुमचा जमाना या जमान्यामध्ये अंतर आहे. म्हणून लग्न जिला करायचंय तिला पहिला प्रश्न करा तुला हे पसंत आहे का. असेल तर भानगडीमध्ये, नाही तर विनाकारण जबरदस्ती लग्न करू नका. आणि आणखी 10-5 वर्षांनी तुम्ही डोळ्याने पाहता रोही पिंपळगावला मुलगी बुलेटवर येणार मुलगा पाहायला. आणखी 10 वर्षांनी आता सध्या मुलं येतात, अजून 10 वर्षांनी मुलं नाही येणार, मुली येणार.